आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकम ठाणे येथील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालक भेटी संदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। व्यवस्थापनाच्या नव्या नियमानुसार आता पालकांना आपल्या पाल्यांना भेटण्याची परवानगी केव्हा दिली जाईल ही माहिती ह्या व्हिडिओद्वारा प्रसारित करत आहोत। वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये आणि एकसंध वेळापत्रकाचे पालन व्हावे यासाठी वसतिगृह व्यवस्थापनास काही कठोर नियम करणं गरजेचं असतं। त्या अनुषंगानं पुढील बाबी सर्व पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। विशेषतः रविवारच्या दिवशी विनापरवानगी आपल्या पाल्यांना भेटणाऱ्या पालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून वसतिगृह प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठ्या अडचणी निर्माण होत आहे। पालक विनापरवानगी भेटण्यास आल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं हे आधी लक्षात घेऊया। विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व दिनचर्येत पूर्णतः व्यत्यय येतो। इतर विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते व शिस्तभंग होतो। इतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष तयार होतो कारण त्यांना देखील आपल्या पालकांची आठवण येते। सुरक्षा व्यवस्थेवर ताण येतो कारण एकाच वेळी अनेक पालक येतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण विनाकारण भेटून गेल्यानंतर पाल्यास वसतिगृहात करमत नाही, त्यास वारंवार आपली आठवण येते। त्यामुळे इतके सगळे तोटे लक्षात घेता आपण आता पुढील नियमांचे काटेकोर पालन करावं असं सांगण्यात आलंय। पूर्वसूचना न देता येणाऱ्या पालकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येईल। पालक पाल्यास भेटायला आल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ वसतिगृह प्रमुखांची परवानगी दर्शवणं त्यांना बंधनकारक राहील। विद्यार्थ्यांना बाहेर नेताना पालकांनी लेखी जबाबदारी व रजिस्टरमध्ये नोंद करणं बंधनकारक राहील। वैद्यकीय अथवा इतर अपवादात्मक कारणासाठी वसतिगृह व्यवस्थापकांच्या परवानगीने दंड माफ केला जाऊ शकतो। विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, अभ्यासाचा वेळ आणि वसतिगृहातील शिस्त टिकून राहण्यासाठी सदर नियमावली आवश्यक असून पालक भेटीलाच आपण कृपया पाल्यांना भेटावे, अन्यथा भेटू नये। मेडिकल किंवा इतर इमर्जन्सी कारणासाठी आपण तत्काळ संपर्क करू शकता। मात्र सहज म्हणून आणि आज रविवार आहे, आज पाल्यास भेटायला जाऊया असे नियोजन कृपया आपण करू नये। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाणे।